बापरे बाप, आज टोल नाक्यावर काय विषय झाला ते सांगतो, फक्त व्हिडिओ पूर्ण पहा. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळीच मला हित्याचा कॉल आला. मला काय वाटलं पोरगं नाश्त्यालाच घेऊन चाललं का काय. मग हित्या म्हणे भाऊ आपल्याला मोठ्या गाडीचं टायर बदलून आणा लागते. तरी तर म्हणलं या झाकण्याला सकाळी सकाळी माहीच कशी काय आठवण आली. साले बराबर दळण आणाले, सिलेंडर आणालेच बोलावतात हे. मग सगळ्यात पहिले टायराचं काम निपटून घेतलं. मग मयूरदाचा फोन आला, म्हणे आपल्याला वाशिमले जा लागते. मग आता बेरोजगार म्हणल्यावर कोणाला नाही तर म्हणता येत नाही. मग कपडे किपडे बदलले. मग मी घरून काय जेवण नव्हतं, आलो तर एक केळ खाऊन घेतलं आणि मग सरका आलो मयूरदाच्या घरी. मग निघेच तर मयूरदानं अर्धा घंटा टाइमपास केला. त्या म्हणलं बरं माझ्याकडून गाडी पुसून नाही घेतली. मयूरदा म्हणे जाएंगे रफ्तार में आएंगे कल के अखबार में. त्या म्हणलं बाबा मला उतरून दे, मी एकुलता एकच आहे. मग असेच तमाशे करत आम्ही आलो पातूरच्या टोल नाक्यावर. मयूरदाले म्हणलं काही झालं चालते, पण टोल नाक्यावर पैसे नाही कटले पाहिजे. मग मयूरदानं काढलं त्याचं आय कार्ड. मी म्हणलं टोल नाक्यावर आता डायरेक्ट मॅटर होईन का. आणि टोल नाक्यावर आल्यावर टोल नाक्यावाल्याला मयूरदा काय म्हणते माहिती आहे का, टोल द्यास लागते का कहाँ से आते हैं? मग त्याच्यासोबत जरासं बोलबच्चन झाला आणि 150 रुपये वाचवले आम्ही. नाहीतर जेवढा आमचा खर्च पेट्रोल बी नसता लागला ना, तेवढा आमचा टोल नाक्याला लागला असता. मग काय संभाटाचे गाणे लावले आणि वाजत गाजत आलो आम्ही डायरेक्ट वाशिमात. मग वाशिमात बी आम्हाला जरासं ट्रॅफिक लागलं. मी म्हणलं वाशिम काही पासून सुधारलं का. मग 15 मिनिटाचं मयूरदाचं काम होतं, ते संपून आलो आम्ही डायरेक्ट वडापाव खायला. मग मयूरदा म्हणे मी तर गाडीच्या खाली उतरत नाही, तूच वडापाव घेऊन ये. मग सगळ्यात पहिले वडापाव दाबून घेतला. मग वडापाव खाणं झाल्यावर मला वाटलं की 15 मिनिटात आपण आता पातूरलाच पोहोचतो. पण कशाचं काय, मयूरदा म्हणे आता आपल्याला पोहरा देवीला जायचं आहे. मी म्हणलं हे तर साला माझ्यासोबत स्कॅम झाला रे. मग सगळ्यात पहिले 1,500 पेट्रोल टाकून घेतलं. मग डबल संभाटाच्या गाण्यावर वाचत गाजत चाललो होतो आम्ही पोहरा देवी जवळ. मग आम्हाला दोघाले काही काम धंदे नव्हते, पण फिरायला लस मजा येऊ राहिली होती. कारण रस्ते तर एवढे डेंजर होते की थारची फिल्म मला याच गाडीत येऊ राहिली होती. मग आम्हाला रात्र झाली तिथं आम्ही पोहरा देवीच्या अलीकडूनच वापस आलो. मग मला लयच कन्नारून भूक लागेल होती. मग मयूरदाच्या इकडे जेवण करून रात्री 11:30 घरी आलो. मग मी तर आज लय थंडागार झालतो, म्हणून आता मला झोपू द्या. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या.